नमस्कार. आजची रेसिपी आहे एकदम झटपट पद्धतीने उपवासाची भगर. भगर बनवण्यासाठी इथे टोपामध्ये तेल घ्यायचं आहे. यामध्ये बारीक चिरून बटाटा टाकायचं, मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे वाफवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटे झालेले आहेत वाफवून. मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये मिरची टाकायची आहे, हिरवी मिरची टाकायची. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. मिक्स करून घ्यायचं, हलकंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये पाणी ॲड करायचं. त्यानंतर यामध्ये भगर टाकायची आहे. भगर 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवलेली होती. त्यानंतर यामध्ये शेंगदाणे टाकायचे आहेत. भाजून शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे तुम्ही मिक्सरमधून वाटून पण टाकू शकता. मी असेच अख्खे शेंगदाणे टाकलेले आहेत. मिक्स करून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून 10 ते 12 मिनिटे शिजवून द्यायचं लो फ्लेमवरती. 10 ते 12 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकता भगर बनवून तयार आहे. मिक्स करून घ्यायचं. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.